Good morning, student. Last time we have studied first law of thermodynamics. Now the statement of first law of thermodynamics. First one is energy of the universe remain constant. The total internal energy of an isolated system is constant, and last one is energy is neither created nor destroyed and can only form one form to another form, only converted one form to another form. बरोबर आहे की नाही. मागच्या वेळेस आपण थर्मोडायनॅमिक्सचे 3 स्टेटमेंट बघितल्या. अगदी सोप्या स्टेटमेंट आहे, कोणतीही स्टेटमेंट लक्षात ठेवायला काहीही अडचण नाही. बरोबर आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला थर्मोडायनॅमिक्सचा, फॉर्म्युलेशन ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, किंवा त्यालाच आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण म्हणू शकतो. बरोबर आहे की नाही. आता ते बघायचं आहे. आता आपल्याला बघा, सिस्टीम एक्सचेंज एनर्जी विथ इट्सचं सराउंडिंग. बरोबर आहे की नाही. सिस्टीम जी आहे ती काय करते, एक्सचेंज एनर्जी विथ इट्सचं सराउंडिंग बाय ट्रान्सफर ऑफ हीट और ॲडिंग डुईंग वर्क. जेव्हा वर्क होईल, ट्रान्सफर ऑफ हीट डुईंग वर्क म्हणजे समजा आता सिस्टीम इज गोईंग फ्रॉम द इनिशियल स्टेट टू फायनल स्टेट, ए इंटू बी. सपोज U1 अँड U2 हे काय, U1 म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलंच, आपण इंटरनल एनर्जी मागच्या लास्ट लेक्चरमध्ये बघितलंच आहे. U1 अँड U2 दीज आर द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द इंटरनल एनर्जीज. देन मग आता U1 प्लस Q प्लस W इक्वल टू U2, कारण की U1 म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ द फायनल स्टेट, इनिशियल स्टेट, आणि त्यांनी काय केलेलं आहे, ॲब्सॉर्ब द हीट. बरोबर आहे की नाही. सिस्टीमने काय केलेलं आहे, सिस्टीम ॲब्सॉर्ब द Q अमाऊंट ऑफ हीट, म्हणजेच U1 प्लस Q प्लस W, आणि त्याच्यामुळे काय झालं, ॲब्सॉर्ब हीट केली म्हणून वर्क तिथं झालेलं आहे की नाही. वर्क झाल्यामुळे आपल्याला काय मिळालं आहे, मग फायनल व्हॉल्यूम मिळालेलं आहे, म्हणजेच U2 मिळालेलं आहे. बरोबर आहे की नाही. मग U1 प्लस Q प्लस W इक्वल टू U2. बट U2 मायनस U1 इक्वल टू काही, मग U2 मायनस U1 इक्वल टू Q प्लस W, म्हणजे U2 मायनस U1 म्हणजेच काय, मग डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी. डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. म्हणजेच मॅथमॅटिकल द लॉ कॅन बी स्टेटेड ॲज डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. Q म्हणजे हीट अँड W मीन्स वर्क. हे झालं त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, म्हणजेच फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आलं लक्षात. खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. स्टेटमेंट आणि लॉची जे फॉर्म्युलेशन आहे, असा तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. राईट द स्टेटमेंट विथ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, असा तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता आपला पुढचा टॉपिक जो आहे नेक्स्ट, व्हेरियस प्रोसेसेस. बघा, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. आता व्हॉट इज मीन बाय प्रोसेस अँड इट्स अ टाईप्स. बरोबर आहे की नाही. हा टॉपिक ऑलरेडीच आपला मागच्या लेक्चरमध्ये झालेला आहे तुमचं, त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे प्रोसेस म्हणजे काय, आणि त्याचे जे टाईप्स आहेत ते पण आपण बघितले आहेत. कोणकोणते टाईप्स बघितले बरं आपण, आयसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस, आयसोबेरिक प्रोसेस, रिव्हर्सिबल प्रोसेस पण बघितली होती बघा. त्याच्यामध्येच त्याचे फीचर्स बघितले होते. पण आता इथं आपल्याला 4 प्रोसेस बघायच्या आहेत, आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबेरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस अँड देन ॲडियाबॅटिक प्रोसेस. म्हणजे जो फॉर्म्युलेशन आहे, जो फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनॅमिक्सचा, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W, त्याच्यात म्हणजे आपल्याला बघायचं आहे की कोणकोणत्या प्रोसेसमध्ये काय होतं. नाव द फर्स्ट वन इज, यू नो दॅट इन आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर रिमेन कॉन्स्टंट, राईट, म्हणजेच T इज इक्वल टू 0. T इज इक्वल टू 0, देन इंटरनल एनर्जी इज ऑल्सो 0, म्हणजेच डेल्टा U इक्वल टू 0. मग स्टेटमेंट आपला फॉर्म्युला कसा आहे, मग आपला डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. मग डेल्टा U काय आपला 0 आहे की नाही. मग 0 इज इक्वल टू Q प्लस W. मग देअरफॉर W इज इक्वल टू मायनस Q और Q इक्वल टू मायनस W. म्हणजे जेव्हा वर्क इज डन ऑन द सिस्टीम, द हीट इज रिलीज, म्हणजे हीट काय होते तिथनं रिलीज होते. आता आपण सेकंड प्रोसेस बघूया, ॲडियाबॅटिक प्रोसेस. नाव इन ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं की देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सिस्टीम अँड इट्स सराउंडिंग. बरोबर आहे की नाही. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये नो हीट एंटर ऑर लिव्ह, म्हणजेच Q इक्वल टू काय येणार आहे, मग 0, राईट. Q इक्वल टू 0 म्हणजेच डेल्टा U इज इक्वल टू W. आलं लक्षात. डेल्टा U इक्वल टू काय असणार आहे, मग W फक्त, कारण की Q 0 आहे ना. मग वर्क इज सेड टू हॅव डन ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम.
बरोबर आहे की नाही. वर्क इज सेड ऑन द टू हॅव डन ऑन द सराउंडिंग बाय द सिस्टीम. नाव नेक्स्ट आयसोकोरिक प्रोसेस. आता बघा आयसोकोरिक प्रोसेसमध्ये काय बघा, आता देअर आर द 2 टाईप्स ऑफ प्रोसेसेस. बरोबर आहे की नाही. 2 टाईप्स ऑफ प्रोसेस आहेत, सॉरी 4 आहेत. मग आता आयसोबेरिक आणि आयसोकोरिक प्रोसेस शिकवतानाही मी तुम्हाला सांगितलं होतं बघा की आयसोबेरिक अँड देन आयसोकोरिक. आता याच्यात तर आयसोबेरिकमध्ये नक्की प्रेशर कॉन्स्टंट असेल की व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल असं आपल्याला कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे तेव्हा. तर मग तेव्हा मी तुम्हाला क्ल्यू पण दिला होता की कसं लक्षात ठेवायचं. आयसोबेरिक आयसोचा अर्थ तर सेम असाच होतो, बरोबर आहे की नाही. सेम म्हणजेच कॉन्स्टंट लक्षात ठेवायचं. पण आता बेरिक आणि कोरिकवरनं कसं लक्षात ठेवायचं. BP असं सांगितलं होतं बघा मी तुला. बेरिक म्हणजे B आणि BP म्हणजे प्रेशर. म्हणजे बेरिकमध्ये काय कॉन्स्टंट असणार आहे. BP शब्द आपण कॉमन यूज करतो म्हणून आपल्याला लक्षात राहतो पटकशी. BP म्हणजे प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. मग उरला काय, व्हॉल्यूम. मग नाव इन आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट. बरोबर आहे की नाही. व्हॉल्यूम काय असणार आहे, मग कॉन्स्टंट असणार आहे. आणि नाव इन आयसोकोरिक प्रोसेस व्हॉल्यूम रिमेन कॉन्स्टंट म्हणजे डेल्टा V इज इक्वल टू 0. डेल्टा V इक्वल टू 0 देन W इज ऑल्सो 0. आयसोकोरिक प्रोसेसचं चालू आहे आपलं, बरोबर आहे की नाही. मग चेंज इन जी इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू द हीट ट्रान्सफर ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. बरोबर. मग ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम विथ सर्टन सपोज ॲट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम वी सप्लाय द सर्टन अमाऊंट ऑफ हीट टू द सिस्टीम. काय, वी सप्लाय द सर्टन अमाऊंट ऑफ हीट टू द सिस्टीम इज युटिलाइज ती युटिलाइज झाल्यावर काय होतं मग, टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम ओनली. फक्त काय होतं मग, इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ही काय होते, वाढते. टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इन्क्रीज ओनली. ना आलं लक्षात. नंतरची शेवटची प्रोसेस आहे आता आपली आयसोबेरिक प्रोसेस. यू नो दॅट इन दिस प्रोसेस प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. बरोबर आहे की नाही. प्रेशर रिमेन कॉन्स्टंट. डेल्टा V इज इक्वल टू डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. बरोबर आहे. आपला फॉर्म्युलाच आहे ना, डेल्टा U इज इक्वल टू Q प्लस W. आता इथं काय असणार आहे मग आयसोबेरिकमध्ये देन Q अँड रिप्लेसिंग द Q बाय Q अँड डेल्टा U बाय QP. आता इथं बघा आपण असं इथे दिलेलंच आहे QP मायनस P एक्सटर्नल म्हटलेलं आहे बघा. डेल्टा V P एक्सटर्नल इक्वेशन गिव्स QP इज इक्वल टू डेल्टा U प्लस P एक्सटर्नल म्हणजेच एक्सटर्नल प्रेशर आपण त्याला म्हणतो. ॲटमॉस्फेरिक एक्सटर्नल प्रेशर P एक्सटर्नल म्हणजेच डेल्टा V. लक्षात, द रिॲक्शन कॅरीड आउट इन ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. लक्षात. मग त्याच्यात काय होतं बघा आयसोबेरिकमध्ये. नाऊ समजा सिस्टीम डज वर्क ऑन द सराउंडिंग. System does work on the surrounding. Expansion take place. एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन पण आपण बघितलंच आहे. एक्सपान्शन काय होतं, टेक प्लेस होतं जेव्हा सिस्टीम डज वर्क ऑन सराउंडिंग. एक्सपान्शन टेक प्लेस अँड द वर्क डन इज निगेटिव्ह. तेव्हा वर्क डन काय असणार आहे, निगेटिव्ह. अँड देन वेन सराउंडिंग डज वर्क ऑन सराउंडिंग जे आहे आता आपण तेव्हा सिस्टीम म्हटलं, डज वर्क ऑन द सिस्टीम. बरोबर आहे की नाही. देन कॉम्प्रेशन टेक प्लेस, राईट. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर वेन हीट सप्लाय टू द सिस्टीम. ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर वेन हीट सप्लाय टू द सिस्टीम अँड देन जी सप्लाइड हीट असते, जी सप्लाइड हीट इज यूज फॉर 2 पर्पजेस. There are 2 purposes. The supplied heat is used for 2 purposes. Now first one is to increase the internal energy of the system and second one is to perform the work done. बघा दोन कशाचं यूजफुल होते ती. इन्क्रीज एनर्जी, इंटरनल एनर्जी काय होते, इन्क्रीज होते आणि टू परफॉर्म द वर्क डन. आलं लक्षात. सगळ्या तुम्हाला 4ही प्रोसेस व्यवस्थित समजल्या असतीलच. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजे काय. आता बघा एन्थाल्पीचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्याच्यावरनं आपण डेफिनेशन पण लिहू शकतो डायरेक्ट. आता अगोदर लक्षात ठेवायचं की एन्थाल्पी कशाने डिनोट केली जाते. एन्थाल्पी इज डिनोटेड बाय कॅपिटल H. लक्षात ठेवायचं हे सिम्बॉल खूप महत्त्वाचे जेव्हा आपण न्यूमेरिकल्स सोडवत असतो.
जेव्हा न्यूमेरिकल्स आपण सॉल्व करू तेव्हा हे सिम्बॉल माहिती असायला पाहिजे, बरोबर की नाही. क्यू म्हणजे काय, डब्ल्यू म्हणजे काय, देन एच म्हणजे काय, यू म्हणजे काय, डेल्टा व्ही, डेल्टा पी, डेल्टा, सगळे सिम्बॉल्स आपल्याला लक्षात पाहिजे. डेल्टा यू. आता एन्थॅल्पीचा फॉर्म्युला बघा बुकमध्ये दिलेलाच आहे, एच इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. त्याच्यावरनं आपण सहज डेफिनेशन त्याची लिहू शकतो. त्याची डेफिनेशन सांगते मी तुम्हाला की एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टीम इज सम ऑफ द, सम बघा आता यू कशाची सम केलेली आहे तिथं, सम ऑफ द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम अँड द एनर्जी इक्विव्हॅलंट टू पी व्ही वर्क. एनर्जी इक्विव्हॅलंट टू पी व्ही वर्क इज कॉल्ड ॲज एन्थॅल्पी. सोपी डेफिनेशन आहे की नाही. एच इक्वल टू सम ऑफ द इंटरनल एनर्जी. सम कशाची केलेली, यू म्हणजे इंटरनल एनर्जी आपल्याला माहितीच आहे. यू म्हणजे एन्थॅल्पी ऑफ द सिस्टीम इज सम ऑफ द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम अँड एनर्जी इक्विव्हॅलंट टू पी व्ही वर्क इज कॉल्ड ॲज एन्थॅल्पी. आता चेंज इन एन्थॅल्पी कशी येणार आहे मग, डेल्टा एच. डेल्टा एच काय असणार आहे, चेंज इन एन्थॅल्पी. ते जे आहे डेल्टा एच इज ऑल्सो स्टेट फंक्शन. हे पण लक्षात ठेवत चला की डेल्टा, मी मगाशी पण तुम्हाला पाथ फंक्शन, स्टेट फंक्शन प्रत्येक वेळा सांगत असते. डेल्टा एच इज ऑल्सो स्टेट फंक्शन. डेल्टा एच इक्वल टू काय येईल मग, H2 मायनस H1. H2 मायनस H1 म्हणजेच इनिशियल व्हॅल्यूम, फायनल व्हॅल्यूम. H1 म्हणजे इनिशियल व्हॅल्यूम, H2 म्हणजे फायनल व्हॅल्यूम. आलं लक्षात, वेर H1 आणि H2 आर द एन्थॅल्पीज ऑफ इनिशियल अँड फायनल व्हॅल्यूम. आता बघा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे, तुम्ही बुकमध्ये बघू शकतात. वे राईट H1 इज इक्वल टू काय येईल मग, U1 प्लस, आता आपल्याला इथं फॉर्म्युल्यावरूनच घ्यायचं आहे की नाही. H1 इक्वल टू काय येईल मग, U1 प्लस P1 V1 आणि H2 इज इक्वल टू काय येईल, U2 प्लस P2 V2. आलं लक्षात. विथ दिस मग डेल्टा एच इज इक्वल टू आपण काय लिहिलेलं आहे, H2 मायनस H1, बरोबर आहे की नाही. मग त्याच्या फक्त व्हॅल्यूज तुम्ही पुटअप करायच्या त्याच्यामध्ये. H2ची काय येईल मग व्हॅल्यू, H2ची आपण काय व्हॅल्यू लिहिलेली आहे, U2 प्लस P2 V2 मायनस U1 प्लस P1 V1. मग आता आपण U2 मायनस U1 कॉमन काढून घेऊ. U2 मायनस U1 प्लस P2 V2 मायनस P1 V1. आलं लक्षात. अगदी सोपं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आहे एन्थॅल्पीचं. नंतर मग डेल्टा यू इज इक्वल टू काय, मग U2 मायनस U1 म्हणजेच काय आहे, डेल्टा यू. आत्ताच मगाशी बघितलं ना आपण फॉर्म्युलेशनमध्ये. डेल्टा यू म्हणजेच काय मग इथं, चेंज इन इंटरनल एनर्जी. आलं लक्षात. डेल्टा यू इज म्हणजे U2 मायनस U1 म्हणजेच डेल्टा यू प्लस डेल्टा पी व्ही, P2 V2 P1 V1 म्हणजेच पी व्ही, डेल्टा पी व्ही. फॉर अ कॉन्स्टंट प्रेशर P1 इज इक्वल टू P2 अँड P. P1 आणि P2 जे आहे ते काय असणार आहे, कॉन्स्टंट प्रेशर म्हणजेच P असणार आहे. मग आपलं पी व्हीच्या ऐवजी आपलं काय येणार आहे मग, P1 V2 म्हणजेच पी व्ही आहे ना. मग आपलं जो आहे तर आपण कसं लिहायचं मग तिथं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही, बरोबर आहे की नाही, पी डेल्टा व्ही. आलं लक्षात. इफ द प्रेशर इनसाइड अँड आउटसाइड इज द सेम. प्रेशर काय असणार आहे, इनसाइड बाहेरूनही आणि आतूनही. इफ द प्रेशर इनसाइड अँड आउटसाइड इज द सेम और एक्सटर्नल प्रेशर म्हणजेच पी. पी हे एक्सटर्नल प्रेशर आहे आणि पी म्हणजे आउटसाईडचं प्रेशर आणि इनसाईडचं प्रेशर दोघं काय असणार आहे, सेम आहे. म्हणून पी एक्सटर्नल इक्वल टू पी, बरोबर आहे. मग क्यू पी डेल्टा, आता आपण हे क्यू पी कशात बघितलं, आयसोबेरिकमध्येच बघितलं ना आत्ता. क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. पी डेल्टा व्ही फ्रॉम इक्वेशन. मग डेल्टा एच इज इक्वल टू काय येणार आहे मग, डेल्टा एच इज इक्वल टू काय होईल मग, डेल्टा आत्ता आपण फॉर्म्युल्यामध्ये बघितलं, डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. मग त्याची किंमत व्हॅल्यू काय, मग आता डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही म्हणजेच काय, आता क्यू पी आहे ना. मग आपण डेल्टा एच इज इक्वल टू काय येईल मग, क्यू पी. आलं लक्षात. म्हणजेच द चेंज इन एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टीम, म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी म्हणजेच काय आहे, डेल्टा एच आहे, लक्षात ठेवा. द चेंज इन एन्थॅल्पी ऑफ अ सिस्टीम इज इक्वल टू heat transferred from it at the constant pressure. H and QP are also the state function. लक्षात ठेवायचं, मी मगाशीच सांगितलं तुम्हाला की चेंज इन एन्थॅल्पी हे काय आहे, स्टेट फंक्शन आहे. मग H and QP आर द स्टेट फंक्शन.
बरोबर आहे की नाही. अगदी सोपी कन्सेप्ट आहे. एन्थाल्पी म्हणजे काय. आता समजा सो द हीट इज यूज इन, लक्षात. एन्थाल्पी म्हणजे काय की सिस्टीमकडे आपण सांगू शकतो की असं पण आहे की कोणत्याही स्टीमकडे आपण बघून सांगू शकतो का. म्हणजे एक साधी म्हणते की एन्थाल्पी म्हणजे इंटरनल एनर्जी, आपली जी आतली एनर्जी असते. आता सपोज आपण स्टीम आहे एखादी स्टीम, कशी आपण जर वॉटर बॉईल करत असेल तर त्याच्यातनं पण स्टीम निघते, किंवा आपण प्रेशर कुकर लागतो तेव्हा तुम्ही वाफ बघतातच सिटीमधनं जी वाफ निघत असते. पण दोघां स्टीममध्ये काय डिफरन्स आहे की नाही. आणि आपण त्या स्टीमकडे बघून सांगू शकत नाही की त्याच्यामध्ये काय किती प्रमाणात एनर्जी आहे, आपण सांगू शकतो का ते. नाही. म्हणून ते सांगण्यासाठी जो वर्ड यूज केलेला आहे म्हणजे आतली एनर्जी जाणून घेण्यासाठी, म्हणजे त्यालाच आपण इन शॉर्टमध्ये सांगते फक्त तुम्हाला क्लिअर होण्यासाठी. त्याला त्या शब्दाला जो वर्ड आहे की मधली अंदरकी जी एनर्जी आहे, म्हणजे मधली जी एनर्जी आहे ते आपल्याला कळण्यासाठी जे आपण वर्ड यूज करतो तोच म्हणजे काय, एन्थाल्पी. लक्षात. नाव इन शॉर्ट, एक शॉर्टमध्ये सांगितलं की तुम्हाला एन्थाल्पी क्लिअर होईल मग. आणि अगदी सोपं आहे. एन्थाल्पीची डेफिनेशन विचारली जाऊ शकते आणि त्याचं फॉर्म्युलेशन पण, मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पण खूपच सोपं आहे, ते पण तुम्ही करू शकतात. बरोबर आहे की नाही. तर ओके, थँक्यू.